तर जय गांधेश भाऊ पब्लिक आपल्या गावातला होता आज पोळा. तर पोळ्यानिमित्त पाहू शकता तुम्ही बैल किती भारी सजवली होती आणि मी चाललो होतो मस्त माझ्या शेताकडे नारळ फोडायला आज पोळ्याचं. तर काय मग भाऊ गाडी घेतली मित्राची मस्त आलो शेतामध्ये. मस्त नारळ वगैरे फोडून घेतलं, पूजा वगैरे केली. त्यानंतर घरी आलो तर आमचा शांताराम भाऊ घोडे चारत होता. तर घोडे चारता चारता भाऊला नुसता इकडे तिकडे फिरत होता. त्यानंतर गेलो आम्ही महादेवाच्या मंदिरावर. महादेवाच्या मंदिरावर जाऊन आम्हाला जायचं होतं मस्त नारळ फोडायला तिघं मित्रांना. तर भाऊ पंकज भाऊ आणि विशाल भाऊ आपण गेलो मस्त नारळ फोडायला. तिथून आम्हाला लागली होती भाऊ ताण. ताण लागला आमचा विशाल भाऊ कुंड्यात पाणी पित होता भाऊ. तसं काही नाही मित्रांनो, आपला विशाल भाऊ तिथे हात धुत होता. तर मस्त पंकज भाऊ म्हणे चला म्हणे भाऊ आता इथं पाणी पिऊन घेऊ म्हणे. मग त्याच्यानंतर गेलो आम्ही भाऊ ट्रॅक्टर धुवायला पंकज भाऊचं. तर पाहू शकता हो तुम्ही विशाल भाऊ डायरेक्ट ट्रॅक्टर पाण्यात टाकून द्याल. तर त्यानंतर आलो आम्ही घरी. तर गावामध्ये मस्त बैलांची धूम चालू होती. तर भाऊ आमच्या शिंदाळ गावाचा नांदच खोडा आहे. डायरेक्ट पांचरा तालुक्यात टॉपला आहे भाऊ आपला गाव. तर मित्राचा बैल कसा सजवलेला आहे भाई या मित्रमंडळींनी कमेंटमध्ये नक्की सांगा.